आज मी तुम्हाला संत पाद्रे पियो यांची एक छोटी घटना सांगणार आहे. ही कहाणी फादर युसेबियो नोत्ते यांनी ब्रिचिओले दी स्टोरिया या पुस्तकात लिहिली आहे. फादर युसेबियो जवळजवळ 5 वर्षे संत पाद्रे पियोचे सहाय्यक होते. त्यांनी अनेक आठवणी या पुस्तकात गोळा केल्या आहेत. त्यापैकी एक कहाणी खूपच मनाला भिडते. संत पाद्रे पियोच्या खोलीत 2 घड्याळे होती, पण दोन्ही घड्याळे वेगवेगळ्या वेळेवर होती. फादर युसेबियो ह्या गोष्टीने आश्चर्यचकित झाले. एकदा संध्याकाळी त्यांनी रेडिओच्या वेळेनुसार ती घड्याळे बरोबर केली. नंतर संत पाद्रे पियो घड्याळे बघायला गेले. त्यांनी वेळ पाहिली तर सर्व बदलले होते. मग संत पाद्रे पियो हळूवारपणे पण ठामपणे म्हणाले, "अरे मुला, तू आणि मी एक करार करूया. माझ्या खोलीत गोष्टी जशा आहेत तशाच ठेव. खोलीत गोंधळ असला तरी चालेल. मी गोष्टी लगेच शोधून काढतो. अलार्म घड्याळे जशी आहेत तशीच ठेव. त्यांना हात लावू नकोस." संत पाद्री पियोला ही 2 घड्याळे महत्वाची वाटत होती. एक 2.5 तास पुढे होते आणि दुसरे 3 तास पुढे होते. फादर युसेबियो लिहितात, संत लोक वेगळ्या वेळेवर चालत नाहीत का? संतांचे टाईमच वेगळे असते. त्यांचा स्वतःचा टाईम झोन असतो, जो अनंत काळाचा असतो. फादर युसेबियो म्हणतात, मला कधीच समजले नाही की का. त्यांनीही मला कधी सांगितलेच नाही. माझी एक छोटी कल्पना आहे. संत पाद्रे पियो नेहमी सकाळी 2:30 वाजता उठायचे. सामान्य माणसांसाठी हा वेळ खूपच लवकर आहे. पण जेव्हा ते उठायचे आणि घड्याळे पाहायचे तर 5 किंवा 5:30 वाजले असत. हीच ती वेळ होती जेव्हा पिएत्रेलचिनाचे शेतकरी उन्हाळ्यात शेतात जाण्यासाठी उठायचे. संत पाद्री पियोही त्यांच्याबरोबर होते. अशा प्रकारे संत पाद्री पियो प्रभूच्या द्राक्षमळ्यातील प्रामाणिक कामगार होते. ते काम सुरू करण्यासाठी लवकर उठायचे. फादर युसेबियो लिहितात, संत पृथ्वीवर चालतात पण त्यांचे डोके पूर्णपणे दुसऱ्या जगात बुडालेले असते. याच घड्याळाच्या प्रसंगाबद्दल फादर युसेबियो यांनी आणखी एक कहाणी सांगितली. ती नापोली शहरातील जिओवानी बोवे यांच्याबद्दल आहे. ते संत पाद्रे पियोचे अत्यंत निष्ठावान आणि प्रेमळ आध्यात्मिक पुत्र होते. ते बायकोसोबत आणि कुटुंबासह वारंवार सान जिओवानी रोटोंडोला संत पाद्रे पियोंना भेटायला यायचे. जवळजवळ प्रत्येक वेळी 15 दिवस राहायचे. ते कापुचिन संस्था आणि चर्चसाठी खूप उदार होते. जुन्या चर्चची साक्रामेंटची पेटीही त्यांच्या कुटुंबानेच दान केली होती. एकदा सान जिओवानी रोटोंडोकडे जाताना गाडीत जिओवानीला अचानक इच्छा झाली. त्यांनी कुटुंबासमोर म्हटले, अरे, जर पाद्री पियो यांनी मला निदान आपले घड्याळ तरी देऊ केले तर मी जगातील सर्वात सुखी माणूस होईल. ते मठाजवळ पोहोचले तेव्हा पाद्रे पियो आधीच आपल्या खोलीमध्ये गेले होते, पण त्यांना आत जाऊ दिले. वर गेल्यावर त्यांनी पाहिले की पाद्रे पियो खोली क्रमांक 5 सोडून खोली क्रमांक 1 मध्ये जाणार होते. कॉरिडॉरमध्ये पाद्रे पियो यांनी त्याला पाहून म्हटले, अरे, तू इथे आहेस? मी तुझीच वाट पाहत होतो. मग पाद्रे पियोनी आपल्या कपड्याच्या पुढच्या खिशातून एक घड्याळ काढले आणि म्हटले, जिओवा, घे हे घड्याळ. मी याचा आता उपयोग करत नाही. त्या क्षणी जिओवानीच्या डोळ्यात अश्रू आले व पाद्रे पियो सेल क्रमांक 1 कडे निघून गेले. जिओवानी रडत राहिले 2 कारणांनी. पहिले तर हे अमूल्य दान, संत पाद्रे पियो वापरत असलेले घड्याळ त्यांना मिळाले. दुसरे कारण म्हणजे पाद्रे पियोला त्यांची इच्छा कशी कळली. जिओवानीने ही इच्छा कोणालाही सांगितली नव्हती. फक्त गाडीत कुटुंबासमोर एकदा बोलले होते आणि नंतर ते ही गोष्ट विसरलेही होते. संत पाद्री पियो यांना अनेक दानांनी परमेश्वराने आशीर्वादित केले होते. संतांच्या अशाच गमती असतात.